ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार, खासदार नरेश म्हस्केंचा मोठा दावा। ठाकरेंच्या नवनिर्वाचित 9 खासदारांपैकी 6 खासदार मोदींना पाठिंबा देणार असल्याचंही वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक। आजपासून जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण। सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, जरांगेंची मागणी। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलं। भाजपला 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपद। शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती। देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं मोठं विधान। वर्षभरात मोदी सरकार जाणार असल्याचं भूपेश बघेल यांचं भाकीत। लोकसभा निकालानंतर भाजप आमदारांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार। लोकसभा निकालावर आज दिल्लीमध्ये काँग्रेसचं मंथन। राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक। नवनिर्वाचित खासदार सुद्धा बैठकीसाठी उपस्थित।